नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारण समजावण्यासाठी हे यूट्यूब चॅनेल मी चालवतो, हे मी वारंवार सांगत असतो. आणि ज्या वेळेला राजकारण्यांनाच राजकारण समजत नाही तेव्हा ते सामान्य माणसाला त्यांचा मूर्खपणा हा उलगडून दाखवणं आवश्यक असतं. तुम्हाला माहिती आहे, सध्या एक सगळ्यात मोठा चाललेला आरोप असा आहे की अयोध्येत जे चाललं आहे तो आस्थेचा विषय नाही आहे, तो भाजपने चाललेला राजकीय सोहळा आहे. 2024ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मंदिराची पूर्तता झालेली नसताना, पूर्ण उभारणी झाली नसताना प्राणप्रतिष्ठेची घाई नरेंद्र मोदी करतायत. आणि म्हणूनच ते राजकारण आहे, म्हणूनच तो भाजपचा राजकीय सोहळा आहे, म्हणून त्यापासून आम्ही दूर राहतोय, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घेतली आहे. ज्यांची ख्याती आहे की ते भाजप विरोधी आहेत, ते हिंदू विरोधी आहेत, ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी तिकडे पाठ फिरवणं यात गैरलागू काही नाही. मला नवल त्याचं वाटतं की याचा हे मूर्ख लोक गाजावाजा करू देतात, कारण त्याचा गाजावाजा करणं हेच तर भाजपचं राजकारण आहे. घाई गर्दीने अयोध्येतल्या त्या राम जन्मभूमी मंदिरातल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हा विषय धर्मापुरता मर्यादित ठेवणं हे भाजपच्या हाती नव्हतं, तर भाजपच्या विरोधकांच्या हाती होतं. कारण त्याचा राजकारणासाठी वापर करणं हा भाजपचा उद्देश कधीही लपलेला नाही. भाजपने कायम गेल्या 3-4 दशकामध्ये राम मंदिर हा विषय आपल्या निवडणुकीच्या काय म्हणतात तो जाहीरनाम्यामध्ये ठेवलेला होता. हां, त्याचा गाजावाजा कधी जास्त केला असेल, कधी कमी केला असेल. मंदिर वही बनाएंगे यावरून टिंगल झाली ना. कोणी टिंगल केली होती? याच सगळ्या विरोधी पक्षांनी टिंगल केली होती. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. मग तारीख सांगितल्यानंतर रडकुंडीला का आलेत? रडकुंडीला का आलेत? कोण रडकुंडीला आलेत? शरद पवारांपासून सगळ्या काँग्रेसवाल्यांपर्यंत आणि कम्युनिस्ट आणि सगळ्या पुरोगाम्यांपर्यंत हा टवाळीचा विषय होता ना. ही मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. लोकांना धर्माच्या नावावर ध्रुवीकरण हे पोलरायझेशन करून मतं घ्यायची, पण शब्द पुरा करायचा नाही. तो न्यायालयीन मार्गाने भाजपने पूर्ण करून घेतलेला आहे. आणि आता तर तारीख आलेली आहे. मग तारीख नाही बताएंगे ही टवाळी करणाऱ्यांच्या कानफटीत 22 जानेवारीच्या तारखेने एक सणसणीत चपरा कशी मारलेली आहे की गाल सुजलेत, गालगुंड आल्यासारखी अवस्था या सगळ्या भाजप विरोधकांची झालेली आहे. कारण आपण ज्याची टिंगल केली त्याची खात्री होती या लोकांना, हे मंदिर कधी उभंच राहणार नाही. हा विषय सुप्रीम कोर्टातून सुटूच शकत नाही. हा ज्यांचा आत्मविश्वास होता त्यांचा आत्मविश्वास इतका ढासळला आहे की आता त्यांना हिंदू धर्मश्रद्धा, धर्मार्थ, शास्त्रार्थ आठवायला लागलेले आहेत. आणि परत एकदा अकारण आपल्याला हिंदू विरोधी पेश केल्यानंतर हे आणखीन गर्तेत आणि गाळात चाललेले आहेत. अगदी राजकीयदृष्ट्या भाजप मंदिर सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा यातून राजकारण करते हे ठामपणे मी सांगतो. विरोधकांचा आरोप सोडून द्या, मी सांगतो. मी भाजपचा समर्थक आहे, हे कधीही लपवलेलं नाही. आणि तरीही भाजपने किती इन्कार केला असेल किंवा नसेल माहीत नाही, पण मी छाती ठोकपणे सांगतो की भाजप, नरेंद्र मोदी यातून राजकारणच खेळत आहेत. आणि का खेळू नये? ज्यांनी 30-35 वर्ष राम मंदिर हा आपल्या राजकारणाचा विषय बनवला होता, तर आज ते भव्य मंदिर उभं राहत असताना त्याचा राजकीय फायदा भाजपने घ्यायचा नाही तर काय काँग्रेसने घ्यायचा? आज शरद पवारांना आठवले की ह्या मंदिराचे काय ते बंदिस्त दरवाजे, कोर्टाने लावलेलं टाळं हे राजीव गांधींनी उघडलं. क्या बात है. शरद पवार काय बोलतायत हे शरद पवारांना तरी कळते का?
अशा अनेक सरकारी इमारती असतील की ज्याचं भूमिपूजन करताना पहिली कुदळ शरद पवारांनी मारली आहे, पण बाकी सगळी इमारत काय शरद पवारांनी बांधली? हजारो कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, गवंड्यांनी त्या इमारती उभ्या केल्या. पण याची कोनशिला तर मी बसवली होती आणि कोनशिला मी बसवली म्हणून ती इमारतच मी उभी केली. इतका थिल्लर युक्तिवाद शरद पवार करतात, तेव्हा त्यांच्या वयाचा तरी मुलाहिजा आता यापुढे ठेवायचा की नाही असा प्रश्न पडतो. राजीव गांधींना श्रेय आहे, कारण त्यांनी कुलूप उघडलं. अरे कुलूप उघडलं, शिलान्यास केला, पण त्यानंतर पुढची सगळी कोर्टाची प्रोसेस अडवण्यात त्याच राजीव गांधींची काँग्रेस आणि त्यांचे वैयक्तिक आणि पारिवारिक वारस पुढाकार घेत राहिले होते ना. असो, सांगायचा हेतू असा की शरद पवारांनी सुद्धा त्यांना आमंत्रण पोचलं आणि आपण त्या आमंत्रणानुसार 22 जानेवारीला अयोध्येत येणार नाही हे त्या ट्रस्टला पत्र लिहून कळवलेलं आहे. योग्य वेळ येईल, मंदिर पूर्ण होईल तेव्हा मी तिकडे जाईल. तेव्हा तिकडे कशाला जाणार? आत्ता जो पसारा पडला आहे, मंदिराचं अजून बांधकाम चालू आहे आणि वर्ष दीड वर्ष चालेल. त्या काळामध्ये तो सगळा परिसर काय 50-55 एकरचा आहे, तो सगळा बांधकाम साहित्याने अस्ताव्यस्त पसरलेला आहे. तेव्हा आपल्याला संपूर्ण भूखंड आणि प्लॉट किती आहे तो बघता येणार नाही, म्हणून शरद पवार जाणार नाहीत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कारण शरद पवारांना कुठल्याही काय त्या मंदिरामध्ये, कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये इंटरेस्ट नसतो. शरद पवारांना तिथल्या भूखंडामध्ये, त्या मालमत्तेमध्ये आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणून संजय राऊत किती डंका पिटत होते की आता शरद पवारांना UPAचा अध्यक्ष करा. शरद पवार कधी बोलले का? संजय राऊत उगाचच आपला बोंबाबोंब करत होते. पण शरद पवारांनी चुकूनही तुमच्या UPAचा अध्यक्ष मला करा असं सांगितलं नाही, चुकूनही इंडिया अलायन्सचं मला मुख्य करा असं सांगितलं नाही. कारण इंडिया अलायन्सची कुठे ऑफिस नाही, कुठे इमारत नाही, त्यामुळे प्रॉपर्टी नाही, भूखंड नाही. अशा अध्यक्षपदामध्ये शरद पवारांना कधीही रस नसतो. साहजिकच शरद पवारांना आजसुद्धा अयोध्येच्या त्या राम मंदिराच्या परिसरात जाण्याची इच्छा नाही. कारण नेमकी प्रॉपर्टी किती आहे, भूखंड किती एकरचा आहे, त्याची लांबी रुंदी किती आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे पवारांना समजणार नाही. आणि म्हणून त्यांनी मोठं काय म्हणतात ते मानभावीपणे पत्र लिहिलेलं आहे की नंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर आपण त्या रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत. आधी खात्री करून घ्या, ज्या दिवशी अयोध्येला दर्शन घ्यायला जाल पवारसाहेब, त्यावेळेला मटण खाऊन जाऊ नका. नाही तर तो दगडू हलवाईच्या मंदिराच्या दारात जाऊन मागे फिरलात तो प्रसंग विसरू नका. अयोध्येला जाताना मटण खाऊन जाऊ नका. असली पाखंडी माणसं. असो, राजकारण शरद पवार खेळत आहेत, राजकारण सगळे पुरोगामी पक्ष खेळत आहेत, पण मूर्खासारखं खेळत आहेत हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे. मित्रांनो, राजकारण करताना तुमचे राजकीय लाभ काय आहेत? तुम्हाला निवडणुकीत कुठचा फायदा मिळू शकतो, तुम्हाला राजकारणात कुठचा फायदा मिळू शकतो, तुम्हाला सत्ताकारणामध्ये कुठचा फायदा मिळू शकतो, याचा सगळा अभ्यास करून, चिंतन करून, त्यानुसार तुमची भूमिका ठरवून जे काय तुम्ही करता त्याला राजकारण म्हणतात. पण तुम्ही आपल्या नुकसानाचा विचार न करता सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणामध्ये एखादी कृती करत असाल आणि त्यातून तुमचं नुकसान होणार असेल आणि तरीही तुम्ही तेच करत राहिलात तर मग त्याला राजकारण म्हणत नाहीत, त्याला मूर्खपणा म्हणतात. आणि हा जो आत्ता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रण, निमंत्रण आणि एकूण कार्यक्रम यावरून जो गदारोळ स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षांनी सुरू केला आहे तो त्यांचं नुकसान करणारा आहे. त्यात राजकारण बिलकुल नाही, त्याला आत्मघात नक्की म्हणता येईल. आणि म्हणूनच हा विषय मी मांडतोय.
ह्या मूर्खांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की त्यांना असा पराक्रम वाटतोय की आम्हाला आमंत्रण आलं पण आम्ही आमंत्रण झिडकारलं, आम्ही आमंत्रण नाकारलं, आम्ही आमंत्रण फेटाळलं. हे कौतुकाने सांगतायत शरद पवारांनी. ते जे कोण ट्रस्टी आहेत चंपतराय, त्यांना उलटं उत्तर न लिहिलं असतं तर काही बिघडलं नसतं. बाकीच्यांनी काँग्रेस असेल, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी किंवा आणखीन जे कोणी आहेत त्यांनी पत्र लिहिलं नाही पण जाहीररित्या भूमिका घेतली की आम्ही काय त्या सोहळ्याच्या दिवशी जाणार नाही, तो राजकीय सोहळा आहे वगैरे वगैरे, हरकत नाही. पण हे गोष्ट जाहीररित्या सांगायची तरी गरज होती का? माझा प्रश्न तो आहे की आवश्यकता नसताना आपण दुसऱ्यांना अपमानित केल्याचा जो अभिमान तुम्हाला वाटतो तो जर तुमच्या भविष्यातल्या राजकारणासाठी हानिकारक असेल तर त्याला राजकारण म्हणता येत नाही, त्याला मूर्खपणा म्हणावं लागतं. आणि नुकसान कुठे होणार आहे मित्रांनो की तुम्ही अधिकाधिक हिंदूंना, जे भाजपचे मतदार नाहीत किंवा भाजपचे समर्थकसुद्धा नाहीत पण सनातन हिंदू धर्म प्रामाणिकपणे पाळतात, त्यांना भाजपचं सगळं राजकारण मंजूर नसेल तरी त्यांना हिंदू विरोधी बोलणं आवडत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती असते. आणि जर तुमच्या हातात परत सत्ता गेली, जे स्वतःला पुरोगामी मानतात किंवा भाजपचे विरोधक मानतात त्यांच्या हाती परत सत्ता गेली तर हिंदू धर्माची हे अधिक विटंबना करतील, ही धारणा अशा आमंत्रण नाकारण्याचं आणि जाहीर नाकारण्यातून निर्माण होत असते. आम्ही नंतर जाऊ, ह्या भाजपचा सोहळा आहे, हे सगळं देशभर एक वातावरण निर्मिती झालेली आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही असं जाहीररित्या बोलता तेव्हा तुम्ही भाजपला डिवचत असता. पण दुखतं कोणाला याचा विचार करा, दुखतं कोणाला? मित्रांनो, असं म्हणतात की विंचू शंकराच्या पिंडीवर बसला असला तरी त्याला मारायला पाहिजे, पण ते मारताना शंकराच्या पिंडीवर चप्पल मारलं म्हणजे पाप होईल, हे जी भीती असते त्याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणतात. तुम्ही भाजपला डिवसायला जाताय पण तुम्ही हिंदूंच्या धर्मभावनांना ठेच पोहोचवतात. आणि त्यामुळे या किंवा त्या बाजूला नसलेला पण मनपूर्वक हिंदू असलेला माणूस जर तुम्ही दुखवला असेल तर तुमच्याकडे सत्ता गेली तर या देशातल्या हिंदूंना नरकात जावं लागेल अशी भावना तुम्ही त्या तटस्थ हिंदूच्या मनात निर्माण करता. आणि भाजपचा जो आरोप आहे की हे सगळे सेक्युलर पुरोगामी पक्ष हे मुळातच हिंदू विरोधी आहेत, भाजप विरोधी नाहीत, भाजप हिंदुत्वाच्या भूमिकेत आहे म्हणून ते आम्हाला विरोध करतात, भाजपला विरोध करतात पुरोगामी पक्ष, तेव्हा ते भाजपच्या विरोधात नसतात, ते हिंदूंच्या विरोधात असतात. कारण हिंदू समाज हा हिंदू धर्माचं पालन करतो म्हणून हे हिंदू विरोधी आहेत. ही जी प्रचार भाजप चालवतो त्याला आमंत्रण नाकारण्यातून अधिक वजन येत असतं, दुजोरा दिला जात असतो. आणि तुम्ही मूर्खांनो मोठ्या पुरुषार्थ गाजवला, काहीतरी पराक्रम गाजवला, अशा थाटामध्ये जेव्हा आमंत्रण नाकारता तेव्हा भाजपच्या राजकीय सापळ्यामध्ये आयते चालत जात असतात. समजून घेण्यासारखं आहे मित्रांनो, समजून घेण्यासारखं आहे की हा सोहळा करणं, त्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करणं आणि त्यासाठी अगदी कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या पक्षांनाही, राम जन्मभूमीच्या आंदोलनाला आणि खटल्यामध्ये सुद्धा विरोधी भूमिका बजावणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांनासुद्धा अगत्याने आमंत्रित करणं, हाच तर राजकीय सापळा आहे. राजकारण त्या आमंत्रणात आहे, राजकारण सोहळ्यामध्ये नाही आहे. राजकारण हे अयोध्येला 22 जानेवारीला होणारी जी प्राणप्रतिष्ठा आहे त्यामध्ये राजकारण नाही आहे. राजकारण तुम्हाला अगत्याने आमंत्रण देण्यामध्ये आहे. देशातल्या सगळ्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित मान्यवर अशा व्यक्तींना निवडून आमंत्रण द्यायचं आणि त्यामध्ये आजपर्यंत मंदिर विरोधी, अयोध्या विरोधी ज्यांनी राजकीय पवित्रे घेतले, त्या मंदिरामध्ये अडथळे निर्माण केले, ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या पक्षाचे नेते, अध्यक्ष वगैरे आहेत.
कुठल्या तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून सन्मानित म्हणून त्यांना बोलवायचं, हाच सगळ्यात मोठा सापळा आहे. कारण भाजपला माहिती होतं, विश्व हिंदू परिषदेला जी भाजपची अंगीकृत संस्था आहे त्यांनाही माहिती होतं की तुम्ही हे आंदोलन आपलं आमंत्रण नाकारणार. थोडक्यात तुम्ही आमंत्रण नाकारावं म्हणूनच हे आमंत्रण अगत्याने पाठवलेलं होतं किंवा पाठवलं जात आहे. ऐका काळजीपूर्वक मी काय सांगतोय ते. जे भाजप विरोधी पक्ष आहेत, जे पुरोगामी वगैरे पक्ष आहेत, त्या पक्षांनी हे आमंत्रण नाकारावं म्हणूनच त्यांना इतक्या अगत्याने आमंत्रण दिलं गेलं, त्याचा गाजावाजा केला गेला. कारण जनतेसमोर, मतदारासमोर तुम्ही आमंत्रण जाहीरपणे नाकारण्याच्या प्रतिक्रिया याव्यात, माध्यमातून याव्यात, त्यात माध्यमातून डिबेट व्हावी, यासाठी तर तुम्हाला आमंत्रण पाठवलेलं होतं. आणि म्हणून मी त्याला सापळा म्हणतो. भाजपला इतकं अगत्य नाही आहे. VHPला, विश्व हिंदू परिषदेला सुद्धा मंदिराच्या विरोधकांना, हिंदुत्वाच्या विरोधकांना तिथे आमंत्रण करण्याची बिलकुल हौस नाही. अनिच्छेनेच हे आमंत्रण पाठवलं आहे. आणि म्हणूनच ते खरं राजकारण आहे. जिथे तुम्ही नाकारणार आणि जाहीरपणे नाकारणार आणि अभिमानाने नाकारणार, तेव्हा तुम्ही हिंदुत्वाच्या अभिमानाला पायदळीत उडवणार. एवढ्यासाठी तर आमंत्रण पाठवलं. 2024ची निवडणूक दारात उभी आहे आणि अशा वेळेला भाजपच्या सगळ्या विरोधकांकडून त्यांच्या पाखंडी पुरोगामित्वाचा चेहरा फाडण्यासाठी आणि ते कडवे हिंदू विरोधी आहेत हे सिद्ध करण्यासाठीच खेळलेला हा डाव होता, असं माझं प्रामाणिक मत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भाजप सोहळ्यातून जे राजकारण खेळतोय ते भाऊ तोरसेकर उघड करतोय, ज्याच्यावर मोदीचा अंधभक्त असा आरोप आहे. कारण ज्या मूर्खांना हे कळलं नाही, त्या मूर्खांचा सुद्धा उगाचच बळी जाऊ नये एवढा मी पत्रकार आहे. आणि बाकीचे पत्रकार जे स्वतःला पुरोगामी मानतात, ते पुरोगामी विचारांच्या पक्षांना त्या कडेलोटावरून नेऊन ढकलून देत आहेत. वा 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 वा, फार छान केलं, तुम्ही आमंत्रण नाकारलं म्हणजे तुम्ही कट्टर पुरोगामी आहात. पण त्यातून कट्टर पुरोगामी पक्षांची मतं कमी होणार असतील तर ते राजकारण नसतं, तो निव्वळ मूर्खपणा असतो. आणि तुम्ही तो मूर्खपणा करावा यासाठी तर आमंत्रणं पाठवली. आता गंमत बघा की ज्यांनी आमंत्रण नाकारलं त्यांचं समर्थन करणारे सगळेच्या सगळे पत्रकार पुरोगामी असावेत हा योगायोग नाही. हा पण त्यामध्ये सुद्धा खरे प्रामाणिक पुरोगामी आणि पुरोगामी विचाराचं राजकारण मागे पडू नये यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आशुतोषसारखे काही पत्रकार आहेत. सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखा एक पुरोगामी विचारवंत आहे, तोही म्हणतो की यातून पुरोगामी पक्षांनी आत्मघात करून घेतलेला आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही तटस्थ हिंदू मतदाराला सुद्धा भाजपच्या गोटात ढकलून देत आहे. आणि हे समजून कसं घ्यायचं मित्रांनो, तर समजण्याचा एकच मार्ग असतो की ज्यांना हिंदू कट्टरता दाखवण्यासाठी आमंत्रण नाकारलं पाहिजे होतं, भाजपच्याही शेकडो हजारो समर्थकांना अजून कळलेलं नाही की या नालायकांना, हिंदू विरोधी नालायकांना आमंत्रण द्यायचंच कशाला, अशी चर्चा तुम्हाला भाजपच्या कट्टर समर्थकांमध्ये ऐकायला मिळेल. पण तोच तर डाव असतो, तेच तर राजकारण असतं की यांच्यापासून उरला सुरला हिंदू मतदारसुद्धा तोडायचा असेल तर त्यांच्याकडून अजून एकदा हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा अपमान करून घेणं आवश्यक आहे. याचं कारण मित्रांनो, हिंदू समाज हा ख्रिश्चन, मुस्लिम किंवा इतर धर्मांसारखा आक्रमक नसतो. हिंदू समाज जेव्हा त्याच्यावर कोणतरी आक्रमण करतो, त्याचा अभिमान दुखावतो, तेव्हा हिंदू समाज, हिंदू माणूस चवताळून उठतो आणि प्रतिकार करायला लागतो. तेव्हा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे
त्यातलं राजकारण समजून घ्या. त्या सोहळ्याच्या निमित्ताने जे पुरोगामी पक्ष आहेत, जे हिंदू धर्माच्या विरुद्ध सातत्याने बोलत आणि वागत असतात, त्यांच्याकडून हिंदू सनातनी मतदाराचा अपमान करून घेणं आणि त्या मतदाराला त्यांच्याविरुद्ध चवताळायला भाग पाडणं, यासाठी तर आमंत्रण दिलेलं होतं. राजकारण त्याला म्हणतात. मोदींच्या हस्ते निवडणुकीपूर्वी घाई गर्दीने प्राणप्रतिष्ठा हे राजकारण नाही आहे. त्याचं आमंत्रण अशा पक्षांना द्यायचं आणि त्यांच्या तोंडून, त्यांच्या वागण्यातून हिंदू समाजाला किंवा त्याच्या पुरुषार्थाला, अभिमानाला पायदळी तुडवून घेणं आणि चिडवून घेणं, की जेणेकरून तो अजूनही तटस्थ राहिलेला हिंदू मतदार भाजपच्या गोटात ढकलला जावा, यासाठीचं राजकारण म्हणजेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणाचं राजकारण आहे. आणि त्या राजकारणामध्ये किंवा त्या राजकीय सापळ्यामध्ये सगळेच्या सगळे पुरोगामी पक्ष, त्यांचे तथाकथित बुद्धिजीवी नेते, त्यांचे चमचेगिरी आणि समर्थन करणारे पत्रकार अलगद येऊन अडकत गेले. जसा त्या बकरीच्या मोहात पडलेला बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये स्वतःच्या पायाने चालत जातो आणि दरवाजा पडला की त्यात तो अडकतो, त्यापेक्षा हा आमंत्रणाचा डाव किंवा सापळा किंचितही वेगळा नव्हता. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.